राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती तेव्हा पुण्यातून सर्वप्रथम स्वर्गीय रमेश वांजळेंनी त्यांच्या पक्षाला मोलाची साथ दिली होती। पुण्यामध्ये मनसेची ताकद वाढवण्यामध्ये रमेश वांजळे यांचं मोलाचं असं सहकार्य होतं। यातूनच पुढील काळात रमेश वांजळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार देखील झाले होते। परंतु पुढील काळात रमेश वांजळे यांचं आकस्मिक निधन झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मोठं असं नुकसान झालं होतं। त्यानंतर झालेल्या खडकवासल्याच्या पोटनिवडणुकीत वांजळे कुटुंबियांनी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यातील ताकद ही दिवसेंदिवस कमी होत गेली। अशातच त्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यातून पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी रमेश वांजळे यांसारख्याच धडाकेबाज आणि प्रामाणिक नेत्याची गरज भासत होती आणि पुढील काळात ती गरज भरून काढली ती नगरसेवक वसंत मोरे यांनी। पुणे परिसरात रमेश वांजळे यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राबल्य वाढवण्यास सर्वाधिक प्रयत्न कोणी केले असतील तर त्यात सर्वात पहिलं नाव येतं ते वसंत मोरे यांचं। गेली 15 वर्ष झाले ते पुण्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आहेत आणि मनसेचा विचार प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न वसंत मोरेंनी केला आहे। आपल्या डॅशिंग आणि कडक स्टाईलमुळे ते संपूर्ण पुण्यात प्रसिद्ध आहेत। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विविध आंदोलनं देखील त्यांनी चांगलीच गाजवली आहेत। एकंदरीत वसंत मोरे यांनी आपल्या कामाच्या जोरावर स्वतःची अशी वेगळी छाप पुणे परिसरात तयार केली आहे। परंतु मनसेमधील त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अंतर्गत कुरघोड्यांचा त्रास त्यांना वेळोवेळी झाल्याचं पाहायला मिळालं आहे। तसेच पक्षप्रमुखांकडून देखील वसंत मोरे यांना बऱ्याचदा डावललं गेलं आहे, मग ते कोणते पद असो वा कोणती उमेदवारी। अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे हे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, परंतु ही उमेदवारी त्यांना मिळणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे। त्यामुळेच वसंत मोरे हे पुन्हा एकदा नाराज आहेत का, वसंत मोरे वेगळा निर्णय घेतील का असे प्रश्न सर्वांना सध्या पडत आहेत। अशातच काल त्यांनी शरद पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना वेग आला आहे। अशातच खरंच वसंत मोरे मनसेला रामराम ठोकतील का आणि तसे झाले तर पुणे मनसेवर त्यांच्या निर्णयाने काय प्रभाव पडेल याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। वसंत मोरे हे पुणे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांनी आपली इच्छा वेळोवेळी पक्षप्रमुख राज ठाकरे तसेच शर्मिला ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली होती, परंतु पक्षाकडून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत विचारणा केली। त्यावेळी त्यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते। तसेच पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आपल्या कामाला सुरुवात केली असून कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघाची उमेदवारी आपणालाच मिळावी अशी विनंती देखील त्यांनी यावेळी पक्षप्रमुखांकडे केली होती। अशातच या जागेसाठी मनसेतून मोरेंशिवाय अनेक जण इच्छुक असल्याचे समोर आले। त्यामध्ये वसंत मोरे यांचे कधीकाळचे सर्वात जवळचे सहकारी आणि पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर तसेच बाबू वागसकर आणि ॲडव्होकेट किशोर शिंदे यांची नावे ही आघाडीवर होती। त्यामुळे मनसेतून पुणे लोकसभा मतदारसंघाची माळ यंदा कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत विविध तर्कवितर्क चालू होते। अशातच पाठीमागच्या काही दिवसापूर्वी शर्मिला ठाकरे या पुण्यात कार्यक्रमानिमित्त आले असताना भाषणादरम्यान त्यांनी साईनाथ बाबर यांना दिल्लीच्या लोकसभेत पाहण्याची इच्छा बोलून दाखवली होती। त्यामुळे अप्रत्यक्षरित्या पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही साईनाथ बाबर यांनाच मिळणार याचे संकेत त्यांनी यातून दिले होते। त्यानंतरच्या काळात वसंत मोरे हे काहीसे नाराज होते, परंतु त्यांनी आपली नाराजी आजपर्यंत कुठेही प्रकट केली नाहीये। अशातच काल त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराज असलेल्या चर्चा सुरू झाल्या आहेत। परंतु आपण नाराज नसून आपल्या वॉर्डातील एका प्रश्नाबद्दल खासदारांशी चर्चा करण्यासाठी आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सर्वपरिचित असणारे वसंत मोरे हे पुणे मनसेचे प्रतिष्ठित नेते आहेत। कात्रज भागामध्ये त्यांचं चांगलं असं राजकीय वर्चस्व आहे। विविध आंदोलने, बेधडकपणा आणि सर्वसामान्य मतदारांशी असलेली नाळ यामुळे ते सर्वांना परिचित आहेत। अलीकडच्या काळातच त्यांनी सुरू केलेल्या जनता दरबाराला देखील सर्वसामान्य लोकांकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। यातूनच वसंतात्या हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तसेच आपल्या वॉर्डातील विविध समस्या सोडवण्यासाठी देखील ते संवेदनशील असलेले पाहायला मिळतात। वसंत मोरे यांची एक जमिनीवरील नेता आणि आपला माणूस म्हणून संपूर्ण पुण्यात ओळख आहे। वसंत मोरे यांची राजकीय कारकीर्द बघायला गेलं तर 2007 ते 2022 असे सलग 15 वर्ष ते पुणे महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत। तर 2009 आणि 2019 साली ते हडपसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात देखील होते, परंतु दोन्ही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। परंतु असे असले तरी देखील वसंत मोरे यांची प्रसिद्धी ही दिवसेंदिवस वाढत गेलेलेच आपणाला पाहायला मिळालं। या केलेल्या सर्व लोकोपयोगी कामांचा मतरूपी फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपणाला होईल अशी आशा त्यांना होती। त्यामुळे त्यांनी संपूर्ण तयारी करत पुणे मतदारसंघातील आपले दौरे वाढवले होते। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत
वसंत मोरे यांच्या रूपाने महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर एक तगडं असं आव्हान उभं राहणार असं सगळ्यांना वाटत होतं। परंतु लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना देखील पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तसेच शर्मिला ठाकरे यांनी बाबर यांच्याबाबत केलेल्या दिल्ली वक्तव्यामुळे वसंत मोरे यांना यंदाची पुणे लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले। पक्षासाठी काम करणाऱ्या वसंत मोरेंना नेहमीसारखं यावेळी देखील डावललं गेल्याने मोरे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। अशातच अंतर्गत गटबाजीला कंटाळलेले वसंत मोरे कदाचित मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे। त्या संदर्भात त्यांनी काल एक फेसबुक पोस्ट देखील टाकली आहे, ज्यात त्यांनी लिहिलं आहे, वसंत ऋतू येणारच याची चाहूल सर्वात पहिल्यांदा फुलांना येते, तशी चाहूल पुणेकरांनाही आली आहे। पुण्यात वसंत फुलणारच। एकंदरीत या सर्व चालू असलेल्या घडामोडीमुळे वसंत मोरे येत्या काळात मनसे सोडण्याचा निर्णय घेतील का याबद्दल साशंकता आहे। परंतु असे झाले तर मनसेची पुण्यातील ताकद ही बऱ्याचशाच प्रमाणात कमी झाल्याचे आपल्याला दिसून येईल। तसेच पुणे मनसेची जी वसंत रूपी झाक आहे ती देखील आपल्याला कमी झाल्याचे दिसून येईल। त्यामुळे येत्या काही काळात मनसे नेत्यांकडून तसेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत येणाऱ्या काळात वसंतात्या मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सोडून जातील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे देखील आपण आम्हाला कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।